नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो. नंदिनी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण बिना शिस्ता डायरेक्टने अशी चिकनची भाजी छान अशी बनवणार आहोत, साधे आणि सोपी. तर प्रथम आपण त्याच्यामध्ये चिकन स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यामध्ये मीठ हळद टाकलेले आहे. मीठ आणि हळद आणि हिरव्या मिरच्या तीन चार हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. टाकलेलं आहे. तेल का टाकलं? चिकन शिजण्यासाठी. तर असं छान असं चिकन आज आपण डायरेक्ट चिकन शिजवून त्याची साधी सोपी अशी भाजी बनवणार आहोत. तर ती कशी बनवताय मैत्रिणींनो बघा, त्या पद्धतीने तुम्ही करा, खा. तर हे बघा मैत्रिणींनो, आता आपण टाकणार आहे त्याच्यात चिकन. प्रथम धुवून टाकलं, हळद मीठ टाकून आणि तेल टाकून आणि हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे. आता आपण टाकणार हा कांदा, त्याच्यानंतर टाकणारे हे टमाटे. डायरेक्ट न शिजवता चिकनची भाजी डायरेक्ट हे टाकले टमाटे. तर छान अशी मस्त भाजी चिकन धुवून टाकल्यावर चिकन फ्राय होत आहे आपली, साधी आणि सोपी. आता हा कांदा टाकलेला आहे. तेलात न परतवतात आणि अक्षरशः कमी तेलात, तेल न टाकतात कमी तेल टाकलेलं आहे. फोडणीला बिना फोडणी टाकता ही चिकनची भाजी आपण बनवणार आहे. टेस्टी आणि अशी छान अशी चिकन फ्राय. सर्व एकत्र शिजवून घ्यायचं फोडणी न देता. आता आपण याच्यावर काय टाकणार आहे? लसूण टाकणार आहे ठेसून. कांदा टाकला, टमाटर टाकला, आता लसूण टाकूया, मिरच्या टाकल्या आहे. तर अशी साधी सोपी आपली चिकनची भाजी बनवणार आहोत. तर ह्या पद्धतीने बी एकदा भाजी तुम्ही करून बघा, चिकनची खाऊन बघा. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायची विसरू नका. साधे आणि सोपी आपली चिकनची भाजी. आता हे बघा, असं छान असं मस्त असं हलवून घ्यायचं आहे. बिना तेलाचं, तेल काहीच त्याच्यात एक थेंबही तेल नाही टाकलेलं आहे. खाली शिजताना थोडंसं तेल टाकलं आहे, मटण वगैरे शिजावं म्हणून. बिना तेलाचं साधं आणि सोपं, तेल न टाकता बिना तेली चिकनची भाजी बिना फोडणी देण्याची. तर असं मस्त हलवून घ्यायचं आहे. आता आपण छान असं हलवलं आहे. आता आपण याच्यावर लसूण ठेचून टाकणार आहे, साधा आणि सोपा. आता याच्यामध्ये काय राहिलं टाकायचं मैत्रिणींनो? लसूण आणि जिरे आपण ठेचून घेत आहे छान असे मस्त. आता हे ठेचलेले लसूण जिरे याच्यात टाकायचे. आता मैत्रिणी छान असे उकळे येत आहे त्याला. आता आपण त्याच्यावरूनच लसूण टाकणार आहे, तेलात अजिबात टाकणार नाही. तर हा पा लसूण, आपण लसूण आणि जिरे आता टाकणार आहे मैत्रिणीला. आता टाकणार आहे मैत्रिणींना आपण हे लाल तिखट. आता थोडासा असा चवीनुसार थोडासा काळासर मसाला टाकायचा. 1 चमचा, 2 चमचे लाल तिखट टाकलं आहे थोडंसं. आता हे पा थोडंसं काळा मसाला आणि छान आता आपण हे मस्त असं हलवून घेणार आहे. तर या अशा पद्धतीने एकदा तुम्ही ना चिकनची सब्जी करून भाजी करून बघा कशी होती ती. आता आपण याच्यावर साधी सोपी आपली चिकनची भाजी आता छान अशी शिजायला ठेवणार आहोत आपण. तर सगळं वरूनच टाकायचं मैत्रिणी. आता मैत्रिणींना आपण याच्यावर मस्त असं झाकण ठेवणार आहे चिकन शिजण्यासाठी. झणझणीत आणि चमचमीत अशी, ना तेल टाकता आणि ना फोडणी देता ही भाजी आपण बनवणार आहोत, साधी आणि सोपी. आता या भाजीमध्ये आपण दुसरे कोणत्याही प्रकारचे फालतू मसाले टाकलेले नाही, दुसरे मसाले टाकलेले नाही. कारण कसं, वयस्कर माणसांना त्या मसाल्यामुळे ॲसिडिटीचा हा त्रास होत नाही. तेल बी कमी असतं,
वजन वाढीला बी चांगलं म्हणजे असतं आणि ॲसिडिटी वगैरे होत नाही. तर बिना तेलाची भाजी आपली चिकनची सगळं ना फोडणी देता टाकून आपण बनवत आहोत, साधी आणि सोपी. तर कशा पद्धतीने केली आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर आता आपण ही मस्त अशी छान अशी हलवून घेऊया आणि ना पाणी वरून टाकताच ते थोडंच त्याच्याच अंगचं थोड्या पाण्यामध्ये आता आपण शिजत लावलेले आहे आणि याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि गॅस मंद असा आचरणावर करणार आहोत. तर ह्या पद्धतीने अशी चिकनची भाजी आपली साधी सोपी आज आपण बनवत आहोत. ते बघा छान अशी शिजत आहे. चला आता झाकण ठेवूया आपण. तर हे बघा अशी छान अशी चिकनची भाजी शिजत आहे मैत्रिणींनो आपली छान मस्त. आता आपण त्याच्यावर असं थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीर टाकल्यानंतर आपण मंद याच्यावर शिजत ठेवणार आहोत, मंद गॅस करून. तर ह्या पद्धतीने अशी भाजी बनवून बघा, खाऊन बघा, टेस्टी आणि अशी छान लागते. तर चला आता आपण गॅस बारीक करूया, मंद करूया आणि झाकण ठेवूया. आता परत एकदा अशी छान असे हलवून घेऊया मस्तपैकी. मंद गॅसवर आता झाकण ठेवूया. साधे आणि सोपी. हे बघा अशी छान अशी चिकनची भाजी आता आपली तयार झालेली आहे. तर ह्या पद्धतीने अशी चिकनची भाजी तयार करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका, सबस्क्राईब करायचं विसरू नका. साधी सोपी आपली चिकनची भाजी. मैत्रिणी या पद्धतीने भाजी करा, खाऊन बघा. चॅनलला लाईक करायचं विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येत आहे. साधी सोपी आपली चिकनची भाजी.